नमस्कार, मी भाग्यश्री प्रधान माझा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत करते। चला पाहूया आजच्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या काही बातम्या। खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने समाज सारथी पुरस्कार वितरण सोहळा संपन्न। धुळे येथील खान्देश तेली समाज मंडळ यांच्या वतीने समाज सारथी पुरस्कार वितरण सोहळा व महाराष्ट्रातील तेली समाजातील तब्बल 50 नगरसेवकांचा एकत्रितपणे जाहीर सत्कार होणार आहे। दिनांक 24 मे रोजी सकाळी 10 वाजता शहरातील राजर्षी शाहू नाट्य मंदिर येथे हा सोहळा संपन्न झाला। या कार्यक्रमास अतिथी अनुप अग्रवाल, धरणगावच्या नगराध्यक्षा लीलाबाई चौधरी, तळोद्याच्या नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, नंदुरबारचे उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, चाळीसगावचे उपनगराध्यक्ष हर्षल चौधरी, माजी आमदार शिरीष चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते। विशेष म्हणजे समाजातील लोकप्रतिनिधींचा एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात सन्मान करण्याची ही पहिलीच वेळ असल्याने संपूर्ण खानदेशात या उपक्रमाची चर्चा आहे। या उपक्रमाबाबत खान्देश तेली समाज मंडळाचे अध्यक्ष कैलास चौधरी म्हणाले की समाजातील तरुण राजकारणात पुढे येत आहेत, त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा आणि भविष्यातील पिढीला प्रेरणा मिळावी या उद्देशाने हा सोहळा आयोजित केला आहे। ओके, नाव सांगा, काय आजचा कार्यक्रम? रवींद्र जयराम चौधरी, सचिव खान्देश तेली समाज मंडळ। खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने दर 5 वर्षांनी समाज सारथी हा पुरस्कार देण्यात येतो। समाज सारथी पुरस्काराचा वितरण सोहळा आणि उत्तर महाराष्ट्रातील सर्व तेली समाजातील नगरसेवकांचा सत्कार सोहळा आज या ठिकाणी आयोजित केलेला होता। धुळे शहराचे आमदार माननीय श्री अनुप अग्रवाल, अंमळनेरीतील माजी आमदार शिरीषदादा चौधरी, माडाचे माजी सभापती संदीप बबनभाऊ चौधरी, गुरु शिष्य स्मारक समितीचे अध्यक्ष गुड्डूभाऊ अहिरराव आणि धुळे महापालिकेच्या माजी महापौर कल्पना काकू महाले यांच्या अध्यक्षतेखाली आजचा हा कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी 11 समाजसेवकांना समाज सारथी पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले। त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील उपस्थित सर्व नगरसेवकांना एकत्र आणून हा न भूतो न भविष्यती असा कार्यक्रम धुळे शहरात पहिल्यांदा झाला। सर्व नगरसेवकांचा सन्मान देखील आज व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी उत्तर महाराष्ट्रातील अनेक समाजातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते। सर्व नगरसेवक त्याचबरोबर खान्देश तेली समाज मंडळाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। तर या होत्या आजच्या घडीच्या महत्त्वाच्या बातम्या। आपल्या सूचना, प्रतिक्रिया आणि बातम्यासाठी खालील दिल्या नंबर्सवर संपर्क करा। आजसाठी इथेच थांबूया। आपण पाहत रहा माझा महाराष्ट्र न्यूज, सामान्य माणसाचा बुलंद आवाज। नमस्कार।